In how many years an amount will triple itself at the rate of 5 PCPA? What is meaning? Meaning लक्षात आल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. इन हाऊ मेनी इयर्स अन अमाऊंट विल ट्रिपल इटसेल्फ म्हणजे काय? तर अमाऊंट किती वर्षानंतर ट्रिपल होईल. ट्रिपल म्हणजे 3 टाइम्स. जर तुम्हाला काय दिलं इथं रेट दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलेलं नाहीये. मग असे एक्झाम्पल आल्यानंतर कसं सोडवणार? लक्षात घ्या, आपल्याला पी म्हणजे काय माहितीये. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, तो रेट दिलेला आहे तुम्हाला 5 PCPA. त्यानंतर टाइम जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता हे करताना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, इथे दिलेली कंडिशन, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे, सगळं माहिती आहे. मग आता लक्षात घ्या, अमाऊंट किती आहे? 3 टाइम्स प्रिन्सिपल. सुरुवातीचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्या किती टाइम्स अमाऊंट पाहिजे? 3 टाइम्स. मग लक्षात ठेवा, तुम्ही सिंपल इंटरेस्ट काढताना फॉर्म्युला कोणता वापरता? पी इंटू आर इंटू टी. त्या फॉर्म्युल्याचा आपल्याला पुढे वापर करायचा आहे. पण त्याच्या आधी सिंपल इंटरेस्ट इक्वल टू मी लिहू शकतो का? अमाऊंट मायनस पी. लक्षात येतो हा फॉर्म्युला? अमाऊंट इक्वल टू काय असतं? एस आय प्लस पी. आपण रिअरेंज केलं फॉर्म्युल्याला, एस आय इक्वल टू अमाऊंट मायनस पी. अमाऊंट किती आहे? 3P. मग 3P मायनस पी. मग सिंपल इंटरेस्ट किती होणार? 2P. आता आपला मेन फॉर्म्युला यूज करायचा. सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला तुम्हा सर्वांना माहिती आहे. मग आता काय करणार? सिंपल इंटरेस्ट किती आला? ही जी आलेली अमाऊंट आहे, ही अमाऊंट याच्या जागेवर ठेवायची. म्हणजे काय होईल? 2P इज इक्वल टू पी इंटू आर इंटू, मला सांगा आर दिलेलं आहे का टी? सॉरी, इथं मी आर ला आर लिहिलं होतं. आर ची व्हॅल्यू आपल्याला आहे, किती आहे? 5 PCPA. आणि टी आपल्यासाठी अननोन आहे. मग डिवायडेड बाय 100. याला सिम्प्लिफाय कसं करणार? लक्षात घ्या, याला सिम्प्लिफाय करणं अवघड नाहीये. हे इकडं न्यूमरेटर मध्ये 1P आहे, इकडं 2P आहे. मग काय होणार? आपण पुढे जर कॅल्क्युलेशन केले तर लक्षात येऊ शकतं, हे 100 मी इकडे ट्रान्सफर केले, काय होईल? 2P इंटू 100. फक्त टी एका साईडला ठेवलं, बाकी सगळे इकडे जर पाठवून दिले, 2P इंटू 100. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार? P इंटू 5. P इंटू 5. मी डायरेक्टली सुद्धा ते कॅल्क्युलेट करू शकलो असतो. डायरेक्टली पीपी आपल्याला एलिमिनेट करता आलं असतं, पण तुमचा गोंधळ झाला असता, म्हणून या पद्धतीने मी करून देतोय. मग आता मला सांगा, पीपी ची व्हॅल्यू 1 झाली, 0 होत नसते. 2 इंटू 100 किती होणार? हे 200 डिवायडेड बाय 5. मग किती याचं आन्सर किती येणार? 40. So after how many years amount will become triple? After 40 years. मग करेक्ट ऑप्शन कुठला असेल? लक्षात आलंय तुमच्या? 40 years हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. आता याच उदाहरणात लक्षात घ्या मित्रांनो, इथं अमाऊंटच्या बाबतीत ट्रिपल दिलं होतं. मग ट्रिपल लिहिल्यानंतर इथं 2P इक्वल टू हे रिलेशन आलं. जर अमाऊंट तुम्हाला पी जर 5 टाइम्स म्हटलं तर इथं किती येईल? 4P. हे निश्चितपणे असंच येतं. अशा प्रकारचे जर एक्झाम्पल आले तर एवढी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. डायरेक्टली हे जर तुम्हाला एवढं नाही सुचलं, एवढं करायचं पण नसतंय, वेळ वाचवायचा असतो, डायरेक्टली इथं जी काही अमाऊंट जेवढ्या टाइम्स दिलेली आहे 5 टाइम्स असेल तर इथं काय घ्या? 4P. हे पी इंटू जो काही रेट तुम्हाला दिलाय तो आणि टाइम. एखाद्या वेळेस टाइम न काढता तुम्हाला टाइम दिलाय, परंतु रेट जर विचारला असेल त्यावेळी सुद्धा सेम याच पद्धतीनं फॉर्म्युल्याचा यूज करा. ठीक आहे? इंटरेस्ट वरचं अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आपण घेऊ, त्यानंतर पुढच्या प्रकारचे एक्झाम्पल पाहू. द इंटरेस्ट ऑन सम प्रिन्सिपल फॉर 2 years at certain rate of interest is rupees 4,200. What will be the interest on half the principal for 5 years at the same rate of interest? लक्षात घ्या, हे सोडवताना तुम्हाला इथं सुद्धा मिनिंग समजावून घ्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे तुम्हाला? द इंटरेस्ट ऑन सम प्रिन्सिपल. प्रिन्सिपल दिलंय का? नाही दिलेलं.
तुम्हाला पिरियड दिलेला आहे 2 इयर्स आणि रेट सुद्धा दिलेला नाही, मात्र सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे, तो किती आहे 4200. पुढचा जो पार्ट आहे एक्झाम्पलचा त्यात काय म्हटलंय, व्हॉट विल बी द इंटरेस्ट ऑन हाफ द प्रिन्सिपल, म्हणजे आता प्रिन्सिपल आधी जे काही होतं त्याच्या किती झालेले हाफ झालेले आणि फॉर 5 इयर्स असं तुम्हाला ड्युरेशन दिलेलं आहे. फक्त काय नाही दिलेला, रेट दिलेला नाहीये वेगळा, म्हटलेलं आहे ऍट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे जो पहिल्या पार्ट मध्ये आपण आर वापरलेला आहे तोच आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये सुद्धा आहे. मग आता अशा प्रकारचे एक्झाम्पल आल्यानंतर काय करणार, लक्षात घ्या, आता तुम्हाला परत परत सांगण्याची गरज नाही. पी म्हणजे काय, आर म्हणजे काय, टी म्हणजे काय, डायरेक्टली आता एस आय चा जो फॉर्म्युला आहे एस आय इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100, या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. जो पहिला पार्ट आहे पहिल्या पार्ट नुसार 4200 काय होतं सिंपल इंटरेस्ट, जेव्हा प्रिन्सिपल पी आहे, रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे का तुम्हाला, दिलेला आहे का, तो दिलेला नाहीये, मात्र टाइम दिलेला आहे किती इयर्स 2 इयर्स, त्यामुळं आपल्याला हे एक्सप्रेशन मिळतं. आता या एक्सप्रेशनला थोडस आपण रिअरेंज करू. रिअरेंज करायचं म्हणजे काय, पी इंटू आर अपॉन 100 ची व्हॅल्यू तुम्ही एका साईडला ठेवू शकता, किंवा तुम्हाला ते त्रासदायक वाटत असेल तर नुसती पी इंटू आर ची व्हॅल्यू तुम्ही एका साईडला ठेवा, बाकी सगळे दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करा. जर आपण ट्रान्सफर केले, रूल माहिती आहेत, इकडं जे डिनॉमिनेटर मध्ये असतं ते इकडं आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, या साईडला जे मल्टिप्लिकेशन मध्ये ते इकडं डिनॉमिनेटर मध्ये येणार. सो 4200 इंटू 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू पी इंटू आर. कशाची व्हॅल्यू आली आहे, घाबरायचं नाही, दोन दोन अननोन व्हॅल्यू जरी असतील तरी घाबरायचं नाही, पुढे सोडवत जायचं, आन्सर तुम्हाला मिळतं. आता लक्षात घ्या ही एक व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूचा आपल्याला पुढे यूज करायचा, वाटल्यास याला सिम्प्लिफाय करून आपण यूज करू. याची जर व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली तर काय येईल पहा, हे 4200 बॉक्स करण्याची आवश्यकता नव्हती, माझ्याकडून केल्या गेला. नेक्स्ट स्टेपला बॉक्स करू आपण. काय येईल व्हॅल्यू ही 4200 म्हणजेच 2100 इंटू 100. याला जास्त सिम्प्लिफाय आताच करायचं नाही, कारण पुढे का ते तुमच्या लक्षात पुढे येईल. पी इंटू आर याची व्हॅल्यू काय आली ती तुम्ही पाहिली आहे. आता सेकंड पार्ट जो आहे पुढचा, त्यात म्हटल्याप्रमाणे आता नवीन जे प्रिन्सिपल आहे P2 त्याला मी P2 म्हणतो, न्यू प्रिन्सिपल इट इज हाफ ऑफ P. पहिलं प्रिन्सिपल P होतं, आताचं प्रिन्सिपल P बाय 2. मला वाटतं एवढी गोष्ट तुमच्या लक्षात येते. आर आर एवढाच आहे, टी मात्र बदललंय, टी किती झालंय 5 इयर्स. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. परत तोच फॉर्म्युला एस आय इक्वल टू, आता लक्षात घ्या पी च्या ऐवजी काय येणार P2. P2 इंटू आर आरच राहणार आहे, इंटू टी किती आहे 5 इयर्स डिवायडेड बाय 100. आता पुढचे जे कॅल्क्युलेशन आहेत कशा पद्धतीने करणार, लक्षात घ्या मित्रांनो, P2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे P बाय 2. थोडस समजायला किचकट वाटू शकतं, व्यवस्थित जर तुम्ही सगळ्या स्टेप पाहिल्या तर आन्सर निश्चित तुमच्या लक्षात येणार. P2 च्या जागेवर मी काय लिहिणार, P अपॉन 2 इंटू किती आहे आर ऍज इट इज इंटू 5 ऍज इट इज डिवायडेड बाय काय होतं हे 100 ऍज इट इज. आता इकडं न लिहिता मी त्या साईडला लिहितो, लक्षात घ्या काय लिहितोय आपण, एस आय इज इक्वल टू काय, कोणता पार्ट येतो, एस आय इक्वल टू पी बाय 2 इंटू आर इंटू 5 डिवायडेड बाय 100. आता इथलचे हे जे 2 आहेत हे डिनॉमिनेटर या तिघांचं पण आहे, पी इंटू आर इंटू 5 डिवायडेड बाय 2. लक्षात येतं तुमच्या हे पी इंटू आर इंटू 5 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय किती होतं डिनॉमिनेटर 100. आता पुढे काय करणार आहेत, लक्षात घ्या पी इंटू आर ची व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी आलेली आहे, कुठे आहे ती 2100 इंटू 100. मग मी इथं लिहू शकतो 2100 इंटू 100
इंटू 5 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 100. आता काय होऊ शकतात कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. हे कॅल्क्युलेशन करताना वाटल्यास अजून सोपं काम करा. या 100 ला 2 न डिवाइड करून घ्या. काय होतं 50. मग आता तुमच्याकडे नेक्स्ट स्टेप असेल 2100 इंटू 50 इंटू 5 डिवायडेड बाय 100. आता हे 0 सोबत काटा, हा 0 सोबत काटा. फायनल आन्सर 21 इंटू 50 इंटू 5. पहा किती येतो मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं 5 5 आर 25. 21 इंटू 250. आता प्रोडक्ट काढा किती होतो. एक 0 मी लिहून टाकणार इथं. 21 5 आर 105 कॅरी 10. 21 2s are 42. 42 plus 10 52. So 5250 is सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर 15 years रमेश विल बी 4 times as old as he now. Write equation if his present age is x years. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये रमेशचं वय तुम्हाला जे दिलेलं आहे एज दिलेलं आहे कशा पद्धतीने दिले पहा. मिनिंग व्यवस्थित समजावून घ्या. आफ्टर 15 years 15 वर्षानंतर रमेश विल बी 4 times as old as he now. म्हणजे आजचं जे रमेशचं एज आहे त्याच्या 4 पट एज केव्हा होईल त्याचं 15 वर्षानंतर. आणि शेवटी जो पार्ट दिला राईट इक्वेशन इफ हिज प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. आजचं वय त्याचं किती दिले एक्स इयर्स. मग मला सांगा इक्वेशन फॉर्म कसं होईल. जे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत तुम्हाला स्क्रीनवर दिसलेले आहेत. वाचनामध्ये मी वेळ घालवत नाही. आता इक्वेशन डायरेक्ट इथं काय एखादी स्टेप सॉल्व्ह केल्यानंतरच तुम्हाला दिले हे समजावून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. काय म्हटलंय त्यांनी आजचं त्याचं प्रेझेंट एज ऑफ रमेश की प्रेझेंट एज ऑफ रमेश प्रेझेंट एज किती दिलंय एक्स इयर्स. प्रेझेंट एज इक्वल टू एक्स इयर्स. आणि लक्षात ठेवा आता 15 वर्षानंतर आफ्टर 15 years व्हॉट विल बी एज ऑफ रमेश. काय असेल रमेशचे एज 15 वर्षानंतर आफ्टर 15 years. आफ्टर 15 years हिज एज विल बी किती होईल सांगा मला. आज समजा तुम्ही 15 इयर्सचे आहात समजा बर का नाहीये मला माहितीये पण समजा तुम्ही 15 इयर्सचे आहात. अजून 15 इयर्स नंतर तुमचं एज काय होईल 30 इयर्स. मग रमेश आज किती वयाचा आहे एक्स इयर्स. मग 15 इयर्स नंतर त्याचं एज काय असेल एक्स प्लस 15. ठीक आहे. हे एक त्याचं 15 वर्षानंतरचं एज आपल्याला मिळालं. अजून तिथं कंडिशन काय दिली होती आज काय सांगितलं होतं त्याचं आजचं एज आहे त्याच्या किती टाइम्स 4 टाइम्स. त्याचं एज केव्हा होणार आहे 15 इयर्स नंतर. मग मी इथे लिहू शकतो बाय गिव्हन कंडिशन. मला सांगा दिलेल्या त्या कंडिशन नुसार 15 वर्षानंतरच त्याचं एज किती आहे 4x 4 टाइम्स प्रेझेंट एज. ठीक आहे 4 टाइम्स प्रेझेंट एज. मग हे एज आणि हे एज इक्वल असेल की नाही निश्चित इक्वल असेल. मग आपलं इक्वेशन होईल 4x इक्वल टू x प्लस 15. यातले जे व्हेरिएबल असतं ते सगळे व्हेरिएबलचे टर्म एकाच साईडला ट्रान्सफर करायचे. ठीक आहे. मग हे x आपण इकडे ट्रान्सफर केलं तर तुम्हाला नियम मी आधी शिकवलेत माहित असले छान नसते तर आता लक्षात घ्या. लेफ्टचं टर्म राईटला न्यायचं असो राईटचं टर्म लेफ्टला न्यायचं असो जे ट्रान्सफॉर्मेशन आपण करतो त्यात काय करायचं ऑपोजिट ऑपरेशन करायचं. एक्स आणि 15 मध्ये काय आहे इथे एक्सच्या आधी साईन काही नाहीये म्हणजे पॉझिटिव्हचं साईन आहे. मग त्याला इकडे आणलं तर निगेटिव्ह 4x मायनस एक्स इक्वल टू 15. याला सिम्प्लिफाय केलं 4x मायनस एक्स 3x इक्वल टू 15. तुम्हाला हे ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही एखाद्या वेळेस काय होतं स्वतःहून कन्फ्युज होता इक्वेशन तुम्ही काही वेळा लिहिता 4x इक्वल टू एक्स प्लस 15 पण हे ऑप्शन तिथे दिलेलं नाहीये. आपल्याला वाटतं आपलं काहीतरी चुकतंय पण चुकलेलं नसतं.
ठीक आहे. आता ही ऑप्शन तुम्हाला 3x इक्वल टू 15 दिलेला आहे, त्यामुळे कोणता पर्याय आपला करेक्ट आहे तो तुमच्या लक्षात आलाय सांगण्याची आवश्यकता नाही. अजून एक वेगळा प्रश्न, इन फिगर ए बी इक्वल टू 20 अँड बी सी इक्वल टू 15 देन फाइंड द पेरिमीटर ऑफ द फिगर. आता असा प्रश्न आल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण वाटते की आम्हाला फक्त ए बी आणि बी सी चीच लेंथ दिली आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला निश्चितच मी व्हिडिओ जे बनवतोय यासाठी बनवतोय की जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेले नाहीयेत, या प्रश्नांची तुमची ओळख व्हावी, याच उद्देशानं आपण हे सगळे व्हिडिओ अपलोड करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. लक्षात घ्या, याचं सोल्युशन फाइंड आउट करताना काय करायचं, सर्वात महत्वाची गोष्ट, इथं तुम्हाला ह्या ज्या सारख्या आयडेंटिकल मार्क्स जे दिसतात, काय दाखवतात, आयडेंटिकल मार्क शो इक्वल पार्ट्स. हा मिनिंग लक्षात घ्या की सारख्या ज्या खुणा आहेत त्या खुणा काय दर्शवतात, यांची लेंथ सारखी आहे. ठीक आहे. मग आता या आकृतीचा विचार कसा करणार, हा विचार करताना पहा, इथं पूर्ण लेंथ किती होती, ए बी, याचे हे समान भाग केलेले आहेत. इथपर्यंतचा एक भाग, नंतर हा दुसरा भाग, हा तिसरा, हा चौथा आणि हा फिफ्थ पार्ट. ठीक आहे. म्हणजे ए बी चे 5 समान भाग केलेत. वेगळं काही आहे का, नाही. परत ह्या जर तुम्ही सेगमेंट पाहिले, आता कुठल्या, या, मला वाटतं या बोटा पुढे तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील, 1 2 3 4 आणि हे 5. तुम्ही हे पूर्ण जर जॉईन केलं असतं तर तुमच्या निश्चित लक्षात येऊ शकतं. जॉईन करण्यात वेळ घालवायचा नाही, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. अशी फिगर आल्यानंतर डायरेक्ट आन्सर आपण काढू शकतो, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून डिटेल मध्ये सांगतोय. हे पूर्ण लेंथ ए बी 20 आहे. ह्या तुकड्यांची जर आपण विभागणी केली, किती तुकडे झालेत, दिस ए बी इज डिवायडेड इन 5 इक्वल पार्ट्स. मग प्रत्येक पार्टची लेंथ किती होणार आहे, तुमच्या लक्षात येऊ शकतं, 4. ठीक आहे. आपल्याला ती इक्वल करायची नाहीये, काढायची नाहीये, फक्त समजण्यासाठी सांगायलोय. सरळ सरळ किती घेणार, ही 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4, 5 टाइम्स किती होणार, 20. सेम या सेगमेंट साठी हा एवढा भाग म्हणजे तुम्ही कुठपर्यंत आलाय, इथपर्यंत, नंतर पुन्हा हा भाग म्हणजे इथपर्यंत. थोडक्यात काय, इथपासून निघालात इथपर्यंत पोहोचलात तर प्रत्येक तुकड्याची लेंथ किती असणार आहे, बीसी एवढी. मग याची पेरिमीटर काय, पेरिमीटर म्हणजे फॉर्म्युला माहिती आहे, सम ऑफ ऑल साइड्स. मग इथं ऑल साइड्स तुमचा जो प्रश्न असतोय, सर याची लेंथ किती, ही तर आम्हाला दिलीच नाही, तुम्हाला डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली दिली आहे. डायरेक्टली दिली असती तर स्कॉलरशिपचा हा प्रश्न कदाचित झाला नसता, त्यामुळे तुम्हाला इनडायरेक्ट दिली आहे. मग याची पेरिमीटर किती येणार, 20 प्लस 20 प्लस 15 प्लस 15, मला वाटतं सम तुमच्या लक्षात येईल, 70. 15 प्लस 15 30 प्लस 20 50 प्लस 20 70. ठीक आहे. असेही प्रश्न काही वेळा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात.